ग्रीक संस्कृतीनुसार देवांचा राजा म्हणजे झेअस आणि समुद्राचा देव म्हणजे पोसायडन. हे दोघे देखील एका समुद्री अप्सरेच्या प्रेमात पडलेले होते. या अप्सरेचं नाव होतं थेटिस. या दोघांना देखील तिच्याबरोबर लग्न करायचं होतं, एवढी ती सुंदर होती. पण या थेटिसला एक वरदान मिळालेलं होतं. एक भविष्यवाणी होती की थेटिसचा मुलगा हा त्याच्या वडिलांच्या पेक्षा जास्त श्रेष्ठ आणि कीर्तिमान होईल. आता देवांचा राजा झेअस आणि समुद्राचा देव असलेला पोसायडन या दोघांना देखील आपल्यापेक्षा कुणीतरी श्रेष्ठ व्हावं असं वाटत नव्हतं, भलेही तो मग आपला स्वतःचा मुलगा असला तरी. म्हणून त्यांनी असं ठरवलं की थेटिसचं लग्न एका सामान्य सैनिकाबरोबर लावून द्यायचं. म्हणून त्यांनी तिचं लग्न पॅलेस नावाच्या एका सैनिकाबरोबर लावून दिलं. म्हणजे त्याचा जो काही मुलगा होईल तो थोडासाच कीर्तिमान होईल, जास्त काही मोठा होणार नाही. या दोघांच्या लग्नातून पुढे जो मुलगा जन्माला आला तो मात्र ग्रीक महाकाव्यानुसार जगातला सर्वात मोठा वीर होता आणि त्याच्या एवढा पराक्रमी पुरुष जगाच्या पाठीवर कधीच झाला नाही असं मानलं जातं. मग तो कोण होता त्याचं नाव मी थोड्या वेळाने सांगतो. पण खरी मजा आहे ती थेटिस आणि पेलेस या दोघांच्या लग्नातली. या दोघांच्या लग्नाला अनेक देवी देवतांना आमंत्रण होतं, कारण जिचं लग्न होतं ती समुद्री अप्सरा होती, त्यामुळे सगळेच देव आलेले होते. फक्त एरिस नावाची जी कलह आणि विसंवादाची देवी होती तिला आमंत्रण नव्हतं. आता असली कसली देवी असा तुम्हाला प्रश्न पडेल. हे ग्रीक संस्कृतीमध्ये आहे, तिथं अशा प्रकारची एक देवी होती. तर झालं असं की या देवीला आमंत्रण नसल्यामुळे रागारागाने ती लग्नाच्या गर्दीत घुसली आणि सगळे देवी देवता जिथं जेवायला बसलेले होते तिथं तिनं सोन्याचा एक सफरचंद समोर फेकला. या सफरचंदावर 3 शब्द लिहिलेले होते, ते म्हणजे टू द फेअरेस्ट, म्हणजे सर्वात सुंदर जी असेल तिच्यासाठी. टेबलावर जेवायला बसलेल्या देवतांच्या मध्ये 3 देवी होत्या. त्यामध्ये एक हेरा नावाची जी देवी होती ती देवांचा राजा असलेल्या झेअसची बायको होती. दुसरी होती अथेना जी बुद्धीची देवता होती आणि तिसरी होती ॲफ्रोडाइट म्हणजे प्रेम आणि सौंदर्याची देवी. या तिन्ही देवींना असं वाटत होतं की आपणच सर्वात सुंदर आहोत, त्यामुळे या सोन्याच्या सफरचंदावर आपला हक्क आहे असं त्यांना वाटतही होतं आणि असा त्यांनी दावाही केला. आणि जो वाद त्यानंतर निर्माण झाला, या वादाचा निकाल देवांचा देव झेअस याने लावावा म्हणून त्या त्याच्याकडे गेल्या. झेअस हुशार होता, त्याला माहिती होतं की अशा भानगडीत आपण न पडलेलं बरं, कारण या 3 स्त्रियांच्या पैकी एक हेरा नावाची जी होती ती त्याची स्वतःची पत्नी होती. तिची निवड केली तर बाकी 2 स्त्रिया त्याच्यावर पार्शलिटीचा आरोप करणार आणि तिची निवड न केली तर बायकोला दुखवावं लागलं असतं आणि ती जास्त मोठी कटकट झाली असती. त्यामुळं तो म्हणाला की मी आहे देव. या प्रश्नाचं उत्तर एखाद्या देवानं देण्यापेक्षा एखाद्या माणसानं दिलेलं चांगलं. म्हणून त्यानं एका माणसाकडं बोट करून त्यांना सांगितलं की हा माणूस या प्रश्नाचं उत्तर देईल. तो माणूस म्हणजे पॅरिस. आता पॅरिस कोण हे मी पुढे सांगणारच आहे, पण या पॅरिसनं या प्रश्नाचं जे उत्तर दिलं आणि जो निकाल लावला त्या उत्तरामुळे पुढे जे काही रामायण आणि महाभारत घडलं त्या सगळ्याचा पाया घातला असं आपण म्हणू शकतो. एका सफरचंदामुळे ट्रॉय सारखं साम्राज्य नष्ट झालं, हजारो लाखो लोक त्यात भरडले गेले की हा आहे होमरने लिहिलेल्या इलियड आणि ओडिसी या 2 ग्रंथाचा सारांश. याच्याशिवाय यामध्ये आणखी काही इतर छोट्या मोठ्या ग्रंथांमधून काही गोष्टी घेतलेल्या आहेत. ख्रिस्तोफर नोलानचा ओडिसी नावाचा चित्रपट आत्ता चाललेला आहे, तो जर तुम्ही बघितला असेल आणि तो तुम्हाला समजला नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. तो चित्रपट जर तुम्ही अजून बघितला नसेलच आणि तुम्हाला तो बघायचा असेल तर तो समजण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ बघितलाच पाहिजे. म्हणजे नेमकं काय काय चाललंय ते तुम्हाला अगोदरच समजेल आणि तुम्हाला तो चित्रपट एन्जॉय करता येईल. त्यामुळे व्हिडिओ मोठा असेल पण तुम्हाला याच्यामध्ये मजा येणार आहे. तर चालू करूया आपला आजचा व्हिडिओ, इलियड आणि ओडिसी या ग्रंथांचा सारांश. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. इथं आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगणं गरजेचं आहे, ती म्हणजे ग्रीक संस्कृतीमधले जे देव आहेत ते आपल्या भारतीय संस्कृतीतल्या देवांच्या सारखे आदर्श नाहीत. ते फक्त माणसापेक्षा जास्त शक्तिमान असलेले लोक आहेत, ज्यांना माणसाप्रमाणे राग, लोभ, मद, मत्सर, प्रेम, जिव्हाळा, उपकार, महत्वाकांक्षा या सगळ्या भावना आहेत. ही गोष्ट इथं लक्षात ठेवा, अन्यथा तुम्हाला वारंवार प्रश्न असा पडेल की हे देव लोक असून देखील असं का वागतात. तर प्रश्न असा आहे की पॅरिस कोण होता. तर सर्वात सुंदर कोण या प्रश्नाचा निकाल लावायचा म्हणल्यावर एका सुंदर माणसानेच या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. पॅरिस हा एक अतिशय सुंदर दिसणारा मेंढपाळ माणूस होता, पण तो जरी मेंढपाळ असला तरी प्रत्यक्षात तो ट्रॉयच्या राजाचा पुत्र होता आणि राजा आणि राणीने त्याला तो जन्मल्या आणून माउंट इडाच्या डोंगरात सोडून दिलं होतं. आता त्याला सोडून का दिलं होतं हे सांगायच्या अगोदर इथं आणखी एक गोष्ट समजणं गरजेचं आहे, ती म्हणजे ट्रॉय हे शहर आता आहे तरी कुठे.
आताचा तुर्की हा जो देश आहे, या देशातल्या इस्तांबुल या शहराच्या जवळ साधारण 3000 वर्षापूर्वी ट्रॉय नावाचं शहर होतं. या शहराचे अवशेष आज देखील इथल्या समुद्र किनाऱ्याच्या जवळ सापडतात. तर ट्रॉयचा राजा होता प्रियम आणि पॅरिसच्या जन्माच्या अगोदर त्याच्या आईला म्हणजे राणी हेक्युबा हिला एक स्वप्न पडलेलं होतं, ज्यामध्ये तिच्या पोटी एका पेटत्या मशालीचा जन्म झाला होता आणि त्या स्वप्नातच असं दाखवलेलं होतं की त्या मशालीने संपूर्ण ट्रॉय शहर जळून खाक झालं होतं. अनेकांनी सांगितलं की या मुलाचा जन्म म्हणजे ट्रॉयच्या राज्याचा संपूर्ण विध्वंस आहे. त्यामुळे राजाला इतर अनेक मुलं होतीच, त्यामुळे हा एक मुलगा नसला किंवा मेला किंवा त्याला सोडून दिलं म्हणून काय फरक पडणार नव्हता. होमर सांगतो की या राजाला 50 मुलं होती, त्यामुळे त्याने पॅरिस याचा जन्म झाल्या झाल्या ते छोटंसं बाळ नेऊन डोंगरात सोडून दिलं. पण पॅरिस डोंगरात सोडलं म्हणून तो तिथं मेला नाही. तिथल्या मेंढपाळ लोकांनी त्याला वाढवलं आणि तो एक सुदृढ तरुण बनला. आता जरी त्याला माहिती नसलं की तो ट्रॉयचा राजपुत्र आहे, तरी देवांना माहिती होतं. म्हणून झेयसने सर्वात सुंदर देवी कोण या प्रश्नाचा निकाल लावण्याची जबाबदारी पॅरिसवर सोपवली. पॅरिस या प्रकरणाचा निकाल देणार म्हटल्यानंतर तिन्ही देवी पॅरिसकडे गेल्या आणि प्रत्येकीनं पॅरिसनं आपल्या बाजूने निकाल द्यावा म्हणून त्याला काही लालूच दाखवायचा प्रयत्न केला. त्यापैकी हेरा त्याच्याकडे गेली, जी झेयसची बायको होती. ती त्याला म्हणाली, तुला संपूर्ण आशिया आणि युरोपचं राजेपद मी द्यायला तयार आहे, फक्त सर्वात सुंदर म्हणून माझं नाव घे. त्यानंतर मग अथेना गेली. ती बुद्धीची देवता होती. तिनं सांगितलं, तुला एवढी बुद्धी आणि चातुर्य देईन की युद्धात तू कधीही पराजित होणार नाहीस. आणि त्यानंतर ॲफ्रोडाईट नावाची प्रेम आणि सौंदर्याची देवी त्याच्याकडे गेली आणि म्हणाली, तू जर माझं नाव घेतलंस तर तुला जगातली सर्वात सुंदर स्त्री पत्नी म्हणून देईन. मोठं राज्य किंवा युद्धात अपराजित राहणे या गोष्टी प्रत्येकाला आवडतातच, पण पॅरिस हा तरुण होता. त्याला ॲफ्रोडाईटनं जे प्रपोजल दिलेलं होतं ते जास्त आवडलं, कारण त्याला सर्वात सुंदर स्त्रीबरोबर लग्न करायचं होतं. अर्थात त्या वयात प्रत्येकाला असं वाटतच असतं. आता यावेळेला पॅरिसची एक गर्लफ्रेंड अगोदरच होती. ती त्या डोंगराळ भागातच राहणारी होती. तिचं नाव होतं ओनोन. पण तरीही त्याला जगातली सर्वात सुंदर स्त्री मिळणार म्हटल्यावर ती पण पाहिजे होतीच. त्यामुळं पॅरिसने सर्वात सुंदर देवी म्हणून ॲफ्रोडाईटची निवड केली. त्यामुळे सोन्याचं ते सफरचंद ॲफ्रोडाईटला मिळालं. कलह लावून देणाऱ्या देवीच्या रागामुळे आता कुठे कलहाला खरी सुरुवात झाली होती, कारण पॅरिसला जी जगातली सर्वात सुंदर स्त्री आता हवी होती तिचं नाव होतं हेलन आणि ही हेलन ऑलरेडी मॅरिड होती, म्हणजे लग्न झालेली होती. पण आता त्याला देवीचीच कमिटमेंट असल्यामुळं ती त्याला मिळण्याची शक्यता देखील वाढलेली होती. मग ती कुणाची का पत्नी असे ना. आता इथं ही स्टोरी समजून घेतली पाहिजे की हेलनचं काय. तर हेलन ही लेडा नावाच्या एका स्त्रीची मुलगी होती. देवादिदेव झेयस याचं लेडाबरोबर एकदा मिलन झालं होतं आणि त्यातून या हेलनचा जन्म झाला होता. नंतर या लेडानं टिंडारियस नावाच्या एका राजाबरोबर लग्न केलं आणि याच राजानं वडील म्हणून हेलनचं पालन पोषण केलं. हेलन ही तेव्हाची जगातली सर्वात सुंदर स्त्री होती असं बोललं जातं. त्यामुळं ग्रीसमधल्या प्रत्येक राजाला हेलन बरोबर लग्न करायचं होतं. त्यासाठी तिच्या वडिलांनी एक स्वयंवर ठेवला. या स्वयंवराला 30 पेक्षा जास्त वेगवेगळ्या राज्यांचे राजे एका ठिकाणी आले. यातल्या कुठल्याही एका राजाला हेलननं निवडलं असतं तर संपूर्ण ग्रीसमध्ये दंगली उसळल्या असत्या आणि युद्ध झाली असती, कारण कोणीच माघार घ्यायला तयार नव्हतं. प्रत्येकाला वाटत होतं की आपलंच हेलन बरोबर लग्न झालं पाहिजे. त्यावेळेला मग तिथं एक अतिशय चतुर आणि हुशार राजा आलेला होता. तो म्हणजे इथाका या छोट्याशा राज्याचा ओडेसियस. ओडेसियसला माहिती होतं की इतक्या सगळ्या राजांच्या गर्दीमध्ये आपला काही नंबर लागणार नाही. त्यामुळे त्यानं प्रॅक्टिकली विचार केला आणि तो टिंडारियसला जाऊन भेटला आणि म्हणाला, मला हेलन बरोबर लग्न करायचंच नाही, मला तुमच्या दुसऱ्या मुलीबरोबर म्हणजे पेनेलोपे बरोबर लग्न करायचं आहे. आणि तिचं लग्न जर तुम्ही माझ्याबरोबर लावलं तर मी तुम्हाला एक आयडिया सांगतो, ती तुम्ही करा. म्हणजे तुमच्या राज्याबरोबर किंवा ग्रीसमधल्या इतर राज्यांच्या मध्ये आपापसात जी युद्ध होण्याची शक्यता आहे ती सगळी होणारच नाहीत. टिंडारियस म्हणाला, सांग. तर ओडेसियसने जी कल्पना सांगितली ती म्हणजे एक प्रकारची गेम थेअरी होती. त्याने सांगितलं की तुम्ही प्रत्येक राजाला एक शपथ घ्यायला लावा की हेलननं कुठल्याही एका राजाबरोबर लग्न करायसाठी त्याची निवड केली तर त्या राजाबरोबर बाकीच्यांनी युद्ध न करता उलट भविष्यात त्या राजाला किंवा त्याच्या राज्याला काही अडचण आली तर त्याला मदत करायला जायचं. म्हणजे प्रत्येक राजाला आता वाटत होतं की हेलन आपल्यालाच निवडणार.
म्हणजे ग्रीसमधले हे जे सगळे 30-35 राजे आहेत ते कधीही आपली लढाई झाली तर आपल्या मदतीला येणार, म्हणजे आपल्या बाजूने उभे राहणार. म्हणजे आताचं जे नाटो आहे त्या नाटोचं आर्टिकल 5 जे आहे ते अशाच प्रकारचं आहे. कुठल्याही नाटोमधल्या राष्ट्राबरोबर जर युद्ध झालं तर ते संपूर्ण नाटो बरोबर युद्ध झालं असं समजलं जातं. ओडेसियसने जी आयडिया सांगितली ती अशाच प्रकारची होती आणि त्यामुळे प्रत्येक राजाला तो प्रस्ताव आवडला, कारण प्रत्येकाला वाटलं की आपल्याला अशा नाटोच्या आर्टिकल 5चं प्रोटेक्शन मिळणार. टिंडारियसने ही जी शपथ घ्यायला लावली त्याला ओथ ऑफ टिंडारियस असं म्हटलं जातं. आता प्रश्न होता हेलन कुणाला निवडते, तर हेलनने स्पार्टाचा राजा मेनलॉस याची आपला पती म्हणून निवड केली. झालं, बाकीचे सगळे राजे आपापल्या घरी गेले. मेनलॉस हेलनला घेऊन स्पार्टाला निघून गेला आणि ओडेसियस पेनेलोपेला घेऊन इथाकाला निघून गेला. पुढची अनेक वर्ष सगळं काही शांततेमध्ये चाललेलं होतं, जोपर्यंत ॲफ्रोडाईटने पॅरिसला वचन दिलं नव्हतं की तुला जगातली सर्वात सुंदर स्त्री देईन. कारण त्यानंतर हेलन पॅरिसला मिळणार हे जवळजवळ देवीनंच नक्की केलं होतं, पण कसं हे कोणालाच माहिती नव्हतं. मधल्या काळात ट्रॉयच्या राजाला शहाणपण सुचलं आणि त्यानं मेंढपाळांच्या गर्दीमध्ये वाढलेल्या आपल्या पॅरिस नावाच्या मुलाला आपल्या राज्यात परत नेलं आणि आपला राजपुत्र म्हणून त्याला परत एकदा मान सन्मान दिला. राज्यातल्या अनेकांनी त्याच्या आईला पडलेल्या पेटत्या मशालीच्या त्या स्वप्नाची आणि ट्रॉय नष्ट होण्याच्या स्वप्नाची आठवण करून दिली, पण राजाला काही त्याचा फरक पडला नाही. दुसरी एक गोष्ट म्हणजे या ट्रॉयच्या राजाची आणखी एक मुलगी होती, तिचं नाव होतं कॅसेंड्रा. अपोलो या देवाच्या कृपेमुळे कॅसेंड्राला भविष्य बघता येत होतं, पण तिला शाप होता की तिनं सांगितलेल्या भविष्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. तिनंही सांगितलं की पॅरिसला जर परत ट्रॉयमध्ये आणलं तर ट्रॉयचा विनाश होईल, पण अर्थातच कोणीही तिच्यावर विश्वास ठेवला नाही. मग असं म्हणतात की एकेकाळी ट्रॉयच्या राजाचे स्पार्टाच्या राजाकडे काहीतरी महत्त्वाचं काम होतं आणि त्यासाठी ट्रॉयच्या राजाने आपला मुलगा पॅरिस याला स्पार्टाला पाठवून दिलं. ग्रीक संस्कृतीमध्ये आलेल्या पाहुण्याचा मान सन्मान करणं हे अत्यंत महत्त्वाचं दैविक कार्य मानलं जातं, म्हणजे याला झेनियाचा नियम म्हटलं जातं. जो नियम असा आहे की अतिथी देवो भव अशी तिथली संस्कृती आहे. म्हणजे पाहुणा म्हणून आलेला कुठलाही माणूस हा साक्षात देव असू शकतो, जो आपली परीक्षा घ्यायला आलेला असू शकतो, म्हणून त्याची काळजी घेतली जाते. पॅरिस स्पार्टाला गेला आणि त्या काळात स्पार्टाचा राजा मेनेलॉस काही कारणास्तव आपल्या कामासाठी राजधानी सोडून निघून गेला. या मधल्या साधारण महिन्याभराच्या काळात ट्रॉयचा राजपुत्र पॅरिस हा स्पार्टामध्ये म्हणजे तिथल्या राजधानीमध्ये याच काळात राहिला आणि या काळात प्रेम आणि सौंदर्याची देवी ॲफ्रोडाईटनं दिलेल्या आशीर्वादामुळं त्यानं हेलनला पटवलं, जी स्पार्टाची राणी होती. आता परत जाताना आपल्याबरोबर तो हेलनला घेऊन गेला आणि तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की या पॅरिसची ती मेंढपाळ असणारी एक पर्वतीय भागात राहणारी गर्लफ्रेंड होती, तिचं नाव होतं ओनोन. पण ती असताना देखील त्यानं हेलनला आणलंच, पण त्यामुळे ओनोन नाराज झाली. पण ती काय करू शकणार होती? ती काहीही करू शकली नाही. पण पुढं तिनं काय केलं ते तुम्हाला पुढं समजेलच. मेनेलॉस जेव्हा स्पार्टामध्ये परत आला तेव्हा त्याला हे सगळं प्रकरण पाहून धक्काच बसला. पाहुणा म्हणून आलेल्या माणसाने अशा प्रकारचा विश्वासघात करणं ही गोष्ट तिथल्या लोकांना आवडलेली नव्हती. त्यामुळे मेनेलॉसने या गोष्टीचा बदला घ्यायचा निर्णय घेतला आणि त्यानं आपल्या थोरल्या भावाला म्हणजे ॲगॅमेम्नॉन याला ही घडलेली कथा सांगितली. ॲगॅमेम्नॉनने ठरवलं की आता ट्रॉयच्या राज्यावर आक्रमण करायचं आणि ते जिंकून घ्यायचं. झालेल्या अपमानाचा बदला तर घेता येईलच, त्याशिवाय एक समृद्ध असं राज्य जिंकून घेता येईल ज्याच्यावर अनेक वर्षांपासून ॲगॅमेम्नॉनची नजर होती. इथं आणखी एक महत्त्वाच्या गोष्टीचा फायदा होणार होता, तो म्हणजे हेलनच्या स्वयंवराच्या वेळेला ग्रीसमधल्या 30 पेक्षा जास्त राजांनी घेतलेल्या शपथेचा. कारण अशा प्रकारचं कोणतंही संकट हेलनच्या पतीवर आलं तर ग्रीसमधल्या सगळ्या राजांनी त्याला मदत करायची असा करार झालेला होता. तो करार पाळण्याची आता वेळ आलेली होती, म्हणजे नाटोचा आर्टिकल 5 पाळायची वेळ आलेली होती. कारण ट्रॉयच्या राजपुत्रानं हेलनला पळवून नेलं होतं, त्यामुळं ग्रीसमधले अनेक राजे इच्छा असताना नसताना या लढाईमध्ये सामील झाले. आता सर्वात मोठा प्रॉब्लेम झाला तो म्हणजे ओडेसियससाठी, कारण ओडेसियसनेच ही सगळी आयडिया टिंडारियसला सांगितली होती. पण आता मात्र ओडेसियस स्वतःच लढाईसाठी तयार नव्हता, कारण ओडेसियस आता संसाराला लागलेला होता. त्याला टेलिमॅकस नावाचा एक लहान मुलगा देखील होता, त्यामुळे त्याला आपलं घरदार सोडून फुकटच्या लष्कराच्या भागऱ्या भाजायला जायची इच्छा नव्हती. त्यामुळे ज्या वेळेला ॲगॅमेम्नॉन याचं सैन्य त्याला घेऊन जाण्यासाठी आलं त्यावेळेला आपण वेडं झाल्याचं नाटक त्यानं केलं. पण त्याला घेऊन जायला आलेला पॅलामेडिस नावाचा जो माणूस होता तो हुशार होता.
त्यानं वेडेपणाचं नाटक करणाऱ्या ओडेसियसच्या नांगरासमोर त्याच्या लहान मुलाला ठेवलं आणि बघितलं, जर ओडेसियस खरोखर वेडा असेल तर तो आपल्या मुलाच्या अंगावरून नांगर चालवेल, नाहीतर तो नांगर थांबवेल. ओडेसियस आपल्या मुलाच्या अंगावरून नांगर घेऊन जाऊ शकला नाही, कारण त्याचं आपल्या मुलावर प्रेम होतं आणि त्यानं केलेलं नाटक उघडं पडलं. त्याला देखील युद्धाला जावं लागलं. पण ट्रॉय सारखा भव्य दिव्य किल्ला आणि शहर जिंकायचं तर फक्त एवढे सगळे लोक असून चालणार नव्हतं, तर त्यामध्ये ग्रीसमधला तेव्हाचा आणि जगातला सर्वात शूर मानला गेलेला अखिलीस असणं गरजेचं होतं, अशी भविष्यवाणी झाली होती. हा अखिलीस मर्मिडॉन्स नावाच्या छोट्याशा राज्याचा राजा होता. पण मग अखिलीस कोण होता? तर आम्ही तुम्हाला सगळ्यात अगोदर जी स्टोरी सांगितली होती, थेटिस नावाच्या समुद्राच्या अप्सरेची, जिचा मुलगा तिच्या पतीपेक्षा खूप जास्त श्रेष्ठ आणि कीर्तिमान होणार होता, तोच मुलगा म्हणजे जगाच्या इतिहासात अमर झालेला अखिलीस. तुमच्यापैकी अनेकांनी 2005 साली आलेला ट्रॉय हा चित्रपट बघितला असेल, तर त्यात ब्रॅड पिट आहे, त्यानं अखिलीसची भूमिका केलेली आहे. तर अखिलीसच्या जन्माबद्दल एक भविष्यवाणी अशी होती, ती म्हणजे तिच्या आईला असं सांगितलं गेलं होतं की एक तर अखिलीस हा जगातला सर्वात शूरवीर आणि महान सेनानी म्हणून आयुष्य जगेल, पण तो अत्यंत तरुण असताना मरण पावेल, किंवा तो अतिशय शांततामय आणि साधेपणाचं जीवन जगेल आणि खूप म्हातारा होईल आणि मग मरेल, पण जगात त्याची काहीही कीर्ती होणार नाही, त्याला कुणीही ओळखणार नाही. शेवटी त्या आईचं हृदय होतं, तिने विचार केला, जगात कीर्ती मिळाली नाही तरी चालेल, काहीही नाव नाही झालं तरी चालेल, पण माझा मुलगा अनेक वर्ष जगला पाहिजे, अगदी म्हातारा होईपर्यंत. आता युद्ध चालू होणार आणि आपल्या मुलाला देखील या युद्धात सामील व्हावं लागणार. या काळजीनं थेटिसनं आपल्या मुलाला स्कायरॉस नावाच्या एका बेटावर तिथल्या राजाच्या मुलींमध्ये लपवून ठेवलं होतं. त्याला पाहून कोणीच ओळखू शकलं नसतं की तो पुरुष आहे की स्त्री, असं वेषांतर त्याने केलं होतं. पण आता त्याला न्यायला स्वतः ओडेसियस आलेला होता. असं सांगतात की ओडेसियस स्कायरॉस बेटावर जिथं त्या मुली होत्या तिथं कपडे विकायला म्हणून गेला. आता स्कायरॉसचा जो राजा होता तो तर युद्धात सामील झालेलाच होता, कारण त्याला व्हावंच लागणार होतं. कपडे विकायला गेलेल्या ओडेसियसनं तिथं कपड्यांचा एक ढीग टाकला आणि त्यामध्ये त्यानं काही शस्त्र देखील लपवलेली होती. आणि अचानक तिथं युद्धाचा कर्णा वाजला. तो वाजल्या ज्या मुली होत्या त्या सगळ्या पळून गेल्या आणि फक्त अखिलीसने त्या ढिगाऱ्यातली तलवार सपकन उचलली आणि हातात घेतली आणि तो लढाईच्या आवेशात उभा राहिला. अखिलीस देखील सापडला, त्यामुळं लढाईमध्ये त्याला सामील व्हावं लागलं. अशा पद्धतीनं अगेमेम्नॉन यानं 1186 जहाजं भरून सैन्य घेऊन जाऊन ट्रॉयवर हल्ला केला. आणि म्हणूनच हेलनला द फेस दॅट लॉन्च्ड 1000 शिप्स असं म्हटलं जातं. म्हणजे एक असा चेहरा जिच्यामुळे 1000 जहाजं लढाईसाठी सज्ज झाली. प्रचंड मोठं असं आरमार ऑलिस या ठिकाणी जमलं, पण वारेच थांबले आणि त्यामुळे जहाजं पुढे जाईना. तेव्हा लक्षात आलं की अगेमेम्नॉन याच्यावर आर्टेमिस देवी नाराज होती, म्हणून समुद्राचे वारे थांबलेले होते. आता तिला प्रसन्न करण्यासाठी एकच उपाय होता, तो म्हणजे अगेमेम्नॉन यानं आपल्या सर्वात प्रिय व्यक्तीचा बळी द्यायचा. त्याच्यासाठी त्याची सर्वात प्रिय व्यक्ती होती त्याची मुलगी एफिजेनिया. आणि समोर उभं राहिलेलं जे युद्ध होतं ते लढण्यासाठी त्याच्याकडे दुसरा काही पर्याय शिल्लक देखील नव्हता. म्हणून त्यानं आपल्या मुलीला आणलं आणि तिचा बळी दिला. त्याची पत्नी क्लायटेनेस्ट्रा हिचा या गोष्टीला अर्थातच विरोध होता, पण त्याची कोणतीही पर्वा न करता त्यानं आपल्या मुलीचा बळी दिला. त्याबद्दल क्लायटेनेस्ट्रा हिनं त्याला कधीही माफ केलं नाही आणि पुढे तिनं जे केलं त्याचा विचार त्यानं केला देखील नव्हता. पण पुढे तिनं काय केलं ते आपल्याला पुढे थोड्या अंतरावर कळेल. ट्रॉयचा किल्ला हा प्रचंड होता, अभेद्य होता. त्याचं कारणच असं होतं की तो किल्ला पोसायडन आणि अपोलो या 2 दैवतांनी बांधलेला होता. कारण देवांचा राजा झेअस याच्याबरोबर त्यांचा काहीतरी वाद झालेला होता, ज्यावेळी शिक्षा म्हणून या दोघांना झेअसने सामान्य माणसांच्या मध्ये जाऊन किल्ला बांधायचं काम लावलेलं होतं. त्यामुळे ट्रॉयचा राजा प्रियम याच्या वडिलांच्या काळात हा किल्ला दैवतांनीच बांधलेला होता. पण या किल्ल्याच्या बांधकामामध्ये थोड्याशा भागात एका माणसाचा हात लागलेला होता. त्या माणसाचं नाव म्हणजे एक्युअस. आता हा एक्युअस म्हणजे ट्रॉयच्या लढाईचा जो हिरो ठरलेला होता त्या अखिलीसचा आजोबा होता. ट्रॉयची लढाई ही स्पार्टाच्या स्वाभिमानाची आणि एकूणच सगळ्या ग्रीसच्या स्वाभिमानाची लढाई असते आणि त्यासाठी सगळेजण लढत असतात. पण ही लढाई लवकर संपणार नाही अशी भविष्यवाणी अगोदरच झालेली असते. पण तरीही सगळेजण चिकाटीने प्रयत्न करतात, पण तो ट्रॉयचा अजिंक्य किल्ला मात्र लवकर जिंकता येत नाही. त्यामुळे पुढे जवळजवळ 9 वर्ष या ग्रीसच्या सेना ट्रॉयच्या किल्ल्याला वेढून बसतात, पण त्यांना काहीही हाती गवसत नाही. इथे अगेमेम्नॉन आणखी एक चूक करतो, ती म्हणजे ट्रॉय मधल्या अपोलो देवाचा एक पुजारी असतो. त्या पुजाऱ्याच्या
त्याच्या 2 मुली असतात. त्या 2 मुलींची नावं असतात क्रायसिस आणि दुसरीचं नाव असतं ब्रायसिस. अगॅमेम्नॉन या दोन्ही मुलींना पळवून नेतो. त्यातली एक मुलगी आपल्याकडे ठेवून देतो आणि दुसरी मुलगी अखिलेसला देऊन टाकतो. पण त्यानंतर अपोलो देवाचा कोप होतो आणि सैन्यात रोगराई पसरते, कारण त्याच्या पुजाऱ्याच्या मुलींना ग्रीकांच्या सैन्याने कैद केलेलं असतं. म्हणून हा कोप होऊ नये म्हणून क्रायसिस नावाची जी मुलगी असते ती अगॅमेम्नॉन परत पाठवून देतो आणि त्या बदल्यात अखिलेसला दिलेली जी दुसरी मुलगी असते ब्रायसिस, तिला तो आपल्याकडे ठेवून घेतो. आता ही काही साधी गोष्ट नव्हती. अखिलेस सारखा एक महान सेनानी, त्याच्या स्वाभिमानाला दिलेली ही डागणी होती. त्यामुळे तो रागावतो आणि म्हणतो की इथून पुढे आपण युद्ध लढणारच नाही. अगॅमेम्नॉनला सुरुवातीला वाटतं की अखिलेस नसला म्हणून काय झालं, एवढी वर्ष तर युद्ध रेंगाळलेलंच आहे, आपण हे युद्ध जिंकू शकतो. पण पुढच्या काही दिवसात ग्रीकांच्या सैन्याला मार खावा लागतो. त्याचा भाऊ मेनेलॉस युद्धात जखमी होतो. आपण केलेली चूक अगॅमेम्नॉनच्या लक्षात येते आणि तो ती पोरगी परत एकदा अखिलेसला द्यायला तयार होतो. पण अखिलेस म्हणून लढायला तयार होत नाही. ट्रॉयच्या बाजूनं युद्धाची धुरा सांभाळलेली असते ती राजा प्रियमच्या मुलानं म्हणजे हेक्टर यानं. तो अतिशय शूरवीर होता. त्याने ग्रीकांचा चांगलाच पराभव केला आणि तो कंटिन्युअसली ग्रीकांच्या सैन्याला मार देतच गेला. आपल्या सैन्याचा हा पराभव बघून पेट्रोक्लसला वाईट वाटलं. अखिलेसचा हा अतिशय जिवलग असा मित्र असतो. तो अखिलेसकडे जातो आणि त्याला म्हणतो, प्लीज माझ्यासाठी तू मैदानात उतर. पण अखिलेस तयार होत नाही. मग पेट्रोक्लस म्हणतो, तुझं आर्मर म्हणजे चिलखत मला दे, मी पुढे जाऊन लढतो, म्हणजे शत्रूला वाटेल की अखिलेस परत आलाय म्हणून शत्रू घाबरून जाईल आणि आपला विजय मिळेल. अखिलेसला असं करायला काहीच प्रॉब्लेम नसतो. तो आपलं चिलखत देऊन टाकतो. पेट्रोक्लस एकाहून एक विजय मिळवत जातो आणि समोरच्या ट्रोजन सैन्याचा पराभव करतो. पण रागाच्या भरात आणि जोशाच्या भरात तो ट्रॉयच्या किल्ल्याच्या तटबंदीच्या जवळ जाऊन पोहोचतो आणि तिथं एक ट्रोजन सैनिक त्याच्यावर एक बाण मारून त्याला जखमी करतो आणि हेक्टर तिथे येऊन त्याच्यावर अंतिम प्रहार करून त्याला मारून टाकतो. त्याच्या अंगावरील चिलखत काढल्यावर लक्षात येतं की तो अखिलेस नसून पेट्रोक्लस आहे. ट्रोजन सैन्याची थोडी निराशा होते, पण हेही नसे थोडके म्हणून ते गप्प बसतात. आपला जिवलग मित्र पेट्रोक्लस याच्या मृत्यूमुळे अखिलेस रागाने लाल होतो आणि आता तो ट्रॉयचा शेवट आपण करणारच असं ठरवतो आणि युद्धात उतरतो. राजा प्रियमच्या मुलाला म्हणजे सेनापती हेक्टरला तो द्वंद्व युद्धाचे आव्हान देतो आणि या क्रोधानं पेटलेल्या अवस्थेत हेक्टरचा पराभव करतो. हेक्टरचा मृतदेह आपल्या रथाला बांधतो आणि आपल्या मित्राच्या पेट्रोक्लसच्या समाधीच्या भोवती त्याला फरफटवत फिरवतो. त्याचा मृतदेह आपल्या छावणीत घेऊन जातो आणि शेवटी ट्रॉयचा राजा प्रियम स्वतः अखिलेसला भेटायला येतो आणि त्याला म्हणतो, आपल्या मुलाचा मृतदेह माझ्या हातात द्यावा. आणि त्यानंतर अखिलेस त्याला तो देऊन टाकतो आणि अंत्यसंस्कारासाठी काही काळ युद्धविराम देखील करतो. अमेझॉनची राणी, इथिओपियाचा राजा, नेस्टरचा मुलगा अशा अनेकांना अखिलेस मारत सुटतो. अखिलेस बेभान झालेला असतो, पण तो त्याच्या शौर्याच्या टोकाला देखील पोहोचलेला असतो. त्यामुळं त्याचं जगभरात जे नाव झालेलं असतं आणि म्हणूनच त्याचा मृत्यूचा क्षण देखील जवळ आलेला असतो. अखिलेस आपल्या युद्धाच्या आवेशात असतानाच ट्रॉयच्या किल्ल्यातून प्रकाशाचा देव अपोलो याच्या मार्गदर्शनाने पॅरिस म्हणजे ट्रॉयचा जो राजपुत्र होता पॅरिस एक बाण मारतो, जो सरळ येऊन अखिलेसच्या टाचेला येऊन लागतो. अखिलेसची ही टाच ही त्याच्या शरीरातला सर्वात अशक्त भाग असते, कारण त्याची आई ही एक समुद्री अप्सरा असते आणि तिला नेहमीच असं वाटायचं की आपल्या मुलाचं शरीर हे मजबूत असावं आणि त्याला काही होऊ नये, म्हणून तो लहान असतानापासूनच अखिलेसला ती एका हाताने पकडायची आणि त्याला स्टिक्स नावाच्या नदीच्या पात्रात बुडवायची. त्यामुळे त्या नदीच्या पात्रात त्याचं संपूर्ण शरीर बुडायचं आणि त्यामुळं संपूर्ण शरीराला एक प्रकारची इम्युनिटी आलेली होती. पण प्रत्येक वेळी त्याला बुडवताना त्याची टाच मात्र तिने आपल्या हातात पकडलेली असायची. त्यामुळं त्याच्या टाचेचा भाग कधी पाण्यात बुडायचाच नाही. त्यामुळं तेवढाच भाग अशक्त राहिलेला होता. म्हणून अखिलेसच्या टाचेला बाण लागतो आणि त्यातच अखिलेसचा शेवट होतो. म्हणून एखाद्या माणसाची कमजोरी काय आहे हे सांगायचं असेल तर त्या कमजोरीला अखिलेस हील असे म्हणायची एक पद्धत इंग्रजीमध्ये वापरली जाते. हा शब्दप्रयोग आजही केला जातो. अशाच प्रकारची एक स्टोरी महाभारतामध्ये देखील येते. मग ती कुठल्या देवाच्या बाबतीत येते आणि ती स्टोरी काय आहे हे जर तुम्हाला माहिती असेल तर ते कमेंटमध्ये आत्ताच सांगा. अखिलेस सारखा महान सेनानी मरणं ही ग्रीकांसाठी एक दुर्दैवी घटना असते. पण त्यानंतर पुढचा सेनापती कोण हे ठरवायचं असतं. त्यावेळेला 2 नावं पुढे येतात, एक ओडेसियस आणि दुसरा अजॅक्स द ग्रेट. यापैकी अजॅक्स हा खरं तर अखिलेसचा चुलत भाऊच. त्याची इच्छा असते की अखिलेसची शस्त्र चिलखत आपल्याला मिळावीत,
पण संपूर्ण सैन्याच्या मर्जीप्रमाणे आता सेनापतीपदाची माळ ओडेसियसच्या गळ्यात पडते। ही गोष्ट सहन न झाल्याने अजॅक्स पुढे जाऊन आत्महत्या करतो। ओडेसियस आणि त्याच्या सैन्यासमोर एक चॅलेंज असतं, ते म्हणजे पॅरिसला संपवणं, कारण पॅरिसनं अखिलिसची हत्या केलेली असते बाण मारून, आणि त्यामुळे तो प्रचंड बेभान झालेला असतो, त्याला कॉन्फिडन्स आलेला असतो। त्यामुळे ग्रीक सैन्याच्या टार्गेटवर पहिल्यांदा आता पॅरिस असतो। तेव्हा एक भविष्यवाणी ओडेसियसला समजते की हेरॅकल्स नावाच्या एका महान धनुर्धारी व्यक्तीचं धनुष्य ज्याच्याकडे आहे तो फिलोक्टेटस यानं जर पॅरिसला त्याच्या विषारी बाणानं जर मारलं तर पॅरिस मरून जाईल। म्हणून फिलोक्टेटसला पाचारण केलं जातं। त्यानं मारलेल्या बाणामुळे पॅरिस जखमी होतो। जखमी अवस्थेत पॅरिसला आपल्या जुन्या गर्लफ्रेंडची आठवण होते, कारण ती असते डोंगरातली अप्सरा। मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की तिचं नाव होतं ओनोन, आणि तिच्याकडे अशा काही जखमा बऱ्या करण्यासाठीची औषधे होती आणि ती तिला दैवी देणगी प्राप्त झालेली होती। पॅरिस तिच्याकडे जाऊन आपल्या विषारी बाणानं झालेल्या जखमा बऱ्या करण्यासाठी विनंती करतो, पण पॅरिसनं हेलनसाठी तिला सोडलेलं असतं। या गोष्टीची कटुता तिच्या मनात असते, म्हणून ती त्याच्या जखमा बऱ्या करायला नकार देते। त्यामुळे ज्याच्यामुळे हे सगळं घडायला सुरुवात झालेली होती त्या पॅरिसचा इथं शेवट होतो। हा ट्रॉयच्या राज्यासाठी एक मोठा धक्का असतो। ओडेसियसकडे आता युद्धाची धुरा आल्यानंतर तो एक जबरदस्त व्यूह आखतो। एक प्रचंड मोठा पोकळ लाकडी घोडा बनवला जातो आणि सर्वोत्तम ग्रीक योद्धे त्यामध्ये लपतात आणि तो घोडा समुद्रातून सोडून ट्रॉयच्या किल्ल्यासमोरच्या भागामध्ये पोच केला जातो। त्या घोड्यासोबत सिनॉन नावाचा एक लहान मुलगा देखील असतो, जो समोरून आलेल्या ट्रोजन सैन्याला सांगतो की हे देवी अथेनाला वाहिलेलं एक पवित्र अर्पण आहे, म्हणजे ऑफरिंग आहे, आणि हे जर ट्रॉयच्या किल्ल्यात नेलं तर ट्रॉय अजिंक्य होईल। या घोड्याच्या आत भाले घुसवून घोडा खरोखर पोकळ आहे का काय हे शोधायचा प्रयत्न केला जातो, पण त्यामध्ये त्यांना काही हाती लागत नाही। आत कोण आहे की नाही हे कुणालाच कळत नाही। राजा प्रियमची मुलगी कॅसेंड्रा मात्र सांगत असते की हा घोडा आत घेऊ नका, त्यामुळे ट्रॉयचा सर्वनाश होईल, पण तिला असलेल्या शापामुळे कुणीही तिच्यावर विश्वास ठेवत नाही। ट्रोजन सैन्य आपलीच तटबंदी फोडून घोडा आत ओढून घेतात। ग्रीकांनी देवीला केलेलं अर्पण आपण जिंकलं म्हणून ते आनंद साजरा करतात। रात्री आपल्या विजयाचा उत्सव साजरा करून दारू पिऊन झोपी जातात। ही गोष्ट आपण खरं तर अनेकांनी ट्रॉय या चित्रपटात बघितलेली असेल देखील। रात्रीच्या वेळी ओडेसियस आणि त्याचं सैन्य घोड्यामधून बाहेर येतात आणि पहारेवरच्या सैन्याला कापून काढतात आणि किल्ल्याचे दरवाजे उघडतात। समोर असलेली प्रचंड ग्रीक सेना जी 9 वर्षापासून तिथं बसलेली असते ती किल्ल्याच्या आत प्रवेश करते। ट्रॉयचा राजा प्रियम याची हत्या केली जाते। अखिलिसचा मुलगा निओप्टोलेमस त्याची हत्या करतो। हेक्टरच्या मुलाला म्हणजे ट्रॉयचा जो पुढचा राजपुत्र असतो त्याला तटबंदीवरून खाली ढकलून दिलं जातं आणि त्याचा खून केला जातो। पॅरिसनं हेलेनला अगोदर पळवून नेलेलं होतं, त्यामुळे हेलन तिथंच असते। ती ग्रीक सैन्याला सापडते। मेनेलॉस तिला परत मिळवतो आणि तो तिच्यावर चिडलेला असतो, पण तिच्या सौंदर्यापुढे त्याचा राग तो विसरून जातो। कदाचित ती स्वतःहून पॅरिस बरोबर जरी गेलेली असली तरी त्यामध्ये तिची काही चूक नसावी, कारण ॲफ्रोडाइट या देवीनं तिच्यावर काहीतरी जादू केलेली असेल, त्या जादूमुळे ती गेलेली असावी, म्हणून तिच्यावर राग धरण्यात काही अर्थ नाही असं मेनेलॉसला वाटतं, म्हणून तो तिच्यावरचा राग सोडून देतो। अशा पद्धतीनं ट्रॉयचा संपूर्ण विनाश करून ग्रीकांचा विजय होतो आणि त्यानंतरच ग्रीक सैन्य माघारी वळतं। जगातला सर्वात मोठा प्रचंड किल्ला, जगातलं सर्वात मोठं आणि सुंदर असलेलं शहर ट्रॉय बेचिराग केलं जातं। आज देखील आपल्याला या शहराचे अवशेष पाहायला मिळतात। या युद्धाचा प्रमुख असलेला अगेमेम्नॉन हा आपल्या मायसिनी या राज्यामध्ये परत जातो, जो मेनेलॉसचा थोरला भाऊ असतो, आणि तिथं गेल्या गेल्या त्याची पत्नी क्लायटेनेस्ट्रा आणि तिचा नवा प्रियकर दोघे मिळून त्याची हत्या करतात, कारण स्वतःच्या मुलीचा बळी अगेमेम्नॉनने दिलेला असतो। ही गोष्ट क्लायटेनेस्ट्रा सहन करू शकत नाही, पण ही हत्या आपल्या प्रियकराला सोबत घेऊन करते। ही गोष्ट अगेमेम्नॉनच्या मुलाला आवडत नाही, जो पुढे जाऊन मग काही वर्षांनी आपल्या बापाच्या खुनाचा बदला घेतो आणि आपली आई आणि तिचा प्रियकर या दोघांना देखील मारून टाकतो। होमरने लिहिलेला पहिला ग्रंथ इलियड खरं तर इथं संपतो आणि यानंतर प्रवास सुरू होतो, जिंकलेल्या ग्रीक सैन्याच्या परतीचा प्रवास, आणि यामध्ये अनेक सैन्य आपापल्या घरी परत जातात। पण हा जो दुसरा ग्रंथ आहे त्याचं नाव आहे ओडिसी। या ओडिसी ग्रंथाचा नायकच आहे ओडेसियस। ओडेसियस मात्र युद्ध करताना 10 वर्षे अडकून पडतो आणि युद्धानंतर पुन्हा 10 वर्ष वेगवेगळ्या कारणास्तव वेगवेगळ्या ठिकाणी तो अडकून पडतो, म्हणजे तो घरी 10 वर्ष पोचत नाही।
होमरने त्याची जी स्टोरी सांगितलेली आहे ती फ्लॅशबॅकमध्ये सांगितलेली आहे. म्हणजे तो एका ठिकाणी पोचतो आणि तिथल्या राजाच्या आश्रयाला जाऊन तो तिथं आपली स्टोरी फ्लॅशबॅकमध्ये सांगतो की माझ्याबरोबर काय काय झालं. पण आपण तसं करायला नको. आपण त्याची स्टोरी ॲक्च्युली ट्रॉय जिंकल्यानंतर परत जाताना वाटेत काय काय घडतं ते त्याच क्रमानं बघूया, म्हणजे कॉम्प्लिकेशन वाढणार नाही. इथं आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे ओडेसियस आपल्या परतीच्या प्रवासाला लागलेला आहे, पण तो पुढची 10 वर्ष आपल्या घरी पोहोचणार नाही, कारण त्याला समुद्राच्या देवाचा म्हणजे पोसायडनचा शाप लागलेला आहे. त्याच्याशिवाय इतर अनेक कारणं असतात ज्यामुळे तो पोहोचू शकत नाही. म्हणजे युद्धाच्या काळातली 10 वर्ष आणि युद्धानंतरची 10 वर्ष अशी एकूण 20 वर्ष त्याची पत्नी पेनेलोपे ही त्याची वाट बघत बसलेली असते. तिच्यावर भरपूर दबाव असतो की तिनं तिच्या राज्याच्या मंत्र्यांच्या दर्जा असलेल्यापैकी एका सूटर बरोबर लग्न करावं. म्हणजे तिथं जे अधिकारी वर्ग असतो त्यांना सूटर्स म्हणत असतात. त्यापैकी कुठल्या तरी एकाबरोबर लग्न करून इथाका या राज्याला नवीन राजा द्यावा आणि आपला राज्यकारभार परत सुरू करावा. पण पेनेलोपे मात्र शेवटपर्यंत आपल्या पतीची वाट बघत असते. ती नवीन लग्न करायला तयारच होत नाही. पहिला 10 वर्ष किमान तिला कल्पना तरी असते की आपला पती जिवंत आहे आणि तो युद्धामध्ये गुंतलेला आहे. पण पुढच्या 10 वर्षात ओडेसियस कुठे आहे आणि त्याचं काय झालं हे सांगणारा एकही माणूस धड तिला सापडत नाही. त्यामुळे सगळे लोक तिला सांगत असतात की तू आता नवीन लग्न कर, कदाचित ओडेसियस ऑलरेडी मेला असेल. कारण प्रश्न राज्याचा आहे आणि तिचा जो मुलगा असतो टेलिमॅकस हा देखील आता मोठा झालेला असतो. तिला इम्प्रेस करण्यासाठी, दबाव टाकण्यासाठी 108 सूटर्स हे नेहमी येऊन पेनेलोपेच्या राजवाड्यात पडीक पडलेले असायचे. आणि मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की ग्रीक संस्कृतीमध्ये अतिथी देवो भव असं म्हटलेलं आहे. म्हणजे झेनियाचा कायदा आहे त्याप्रमाणे आलेल्या पाहुण्याला हाकलायचं नाही, मग तो भिकारी असला तरी हाकलायचं नाही, अशी पद्धत आहे. इथं तर हे सगळे राज्यातले महत्त्वाचे अधिकारी, मंत्री लोक ते येऊन राजवाड्यात दिवसभर पार्टी करायचे, दारू प्यायचे, नाचगाणं करायचे आणि एकमेकाला मारायचे देखील. हे सगळं पेनेलोपे सहन करायची. तिला तिचा मुलगा देखील असायचा, तो देखील सहन करायचा, कारण तो सुरुवातीला लहान होता, पण नंतर तो 20-22 वर्षाचा जरी झाला तरी त्याचं काही चालत नव्हतं, कारण बाकीचे सगळे पॉवरफुल मिनिस्टर्स होते आणि त्याची आई आणि तो दोघे काही करू शकत नव्हते. दरम्यान ओडेसियस ट्रॉयमधून बाहेर पडतो आणि आपल्या सैनिकाबरोबर परतीचा प्रवास करत असतो. त्यावेळेला त्याच्यावर जी अनेक संकटे कोसतात त्यातली काही महत्त्वाची संकटे म्हणजे तो एका बेटावर उतरतो. या बेटावर एक विशिष्ट प्रकारच्या कमळाची फुले असतात जी खाल्ल्यानंतर माणूस सगळं काही विसरायला लागतो आणि तो एका वेगळ्याच नशेत राहायला लागतो. ओडेसियस काही काळासाठी इथं अडकतो, पण नंतर तो तिथून निघतो. त्याचं सैन्य मात्र त्याच्याबरोबर यायला तयार नसतं. तो आपल्या सैन्याला जबरदस्तीने घेऊन बाहेर पडतो आणि पुढे अन्नाच्या शोधासाठी आणखी एका बेटावर जातो. पण तिथे पॉलिफेमसच्या गुहेमध्ये अडकून बसतो. तुम्ही ख्रिस्तोफर नोलानचा ओडिसी हा चित्रपट बघितला असेल तर त्यामध्ये हा सीन येतो ज्यामध्ये अन्नाच्या शोधात असलेले ओडेसियसचं सैन्य एका मोठ्या मेंढीचा पाठलाग करतात. ती मेंढी एका गुहेमध्ये शिरते आणि तिथे आत हे सगळे सैन्य देखील जातात. तिथे आत बऱ्याचशा मेंढ्या असतात, पण या मेंढ्यांच्या सोबतच तिथं एक डोळ्यांचा एक राक्षस देखील असतो ज्याला सायक्लॉप्स म्हटलं जातं. त्याचं नाव असतं पॉलिफेमस. विचित्र दिसणारा तो राक्षस समोर आलेल्या ओडेसियसच्या सैन्यातल्या एका सैनिकाला उचलतो आणि कच्चं खाऊन टाकतो. भला मोठा दगड घेऊन तो पॉलिफेमस गुहेचा दरवाजा बंद करतो. आता ओडेसियसच्या सैन्याला बाहेर पडायला रस्ता नसतो. त्यावेळेला ओडेसियस त्याच्याकडे असलेली दारू त्या पॉलिफेमसला देतो, म्हणजे प्यायला लावतो आणि ती पिऊन पॉलिफेमस झिंगायला लागतो. थोड्या वेळाने तो झोपतो. त्याच वेळी पॉलिफेमस ओडेसियसला त्याचं नाव विचारतो. ओडेसियस म्हणतो माझं नाव नोबडी असं आहे. आता पॉलिफेमस म्हणतो की मी सगळ्या लोकांना खाणार आणि सर्वात शेवटी तुला खाणार, म्हणजे नोबडीला खाणार. तेवढ्यात ओडेसियस आणि त्याचं सैन्य एक जळणारा ओंडका घेतात आणि काहीतरी इशारा करून पॉलिफेमसला जागं करतात आणि तो जळणारा ओंडका त्याच्या डोळ्यात कोंबतात. या पॉलिफेमसला एकच डोळा असतो. पॉलिफेमसची ते कळ काढतात. पॉलिफेमसला मारायचा प्रयत्न यासाठी करतात कारण त्यांना काहीही करून त्या गुहेतून बाहेर पडायचं असतं. पॉलिफेमस रागारागाने नाचायला लागतो. त्याला काहीच दिसत नव्हतं. तेवढ्यात मेंढ्या पळायला लागतात आणि मोठ्या मोठ्या मेंढ्यांच्या पोटाला स्वतःला बांधून घेऊन ओडेसियसचं सैन्य देखील पळून जायला लागतं. पळून जाता जाता जेव्हा ते गुहेतून बाहेर पडत असतात त्यावेळेला पॉलिफेमस सारखे आणखी काही राक्षस ज्याला सायक्लॉप्स म्हटलं जातं ते त्याला विचारतात की तुला कोण मारलं ते तरी सांग. पॉलिफेमस म्हणतो की मला नोबडीनं मारलं.
म्हणजे कोणीच नाही मारलं. म्हणजे त्याच्या बोलण्याचा अर्थ बाकीच्यांना समजत नाही, म्हणून ते त्याचा नाद सोडून देतात. त्यांना वाटतं की कदाचित पॉलिफेमस दारू पिलाय म्हणून असं बडबडतोय. म्हणून ओडेसियस आणि त्याचं सैन्य किनाऱ्यापर्यंत यशस्वीपणे पोहोचतात. पण तिथे गेल्यानंतर ओडेसियसला आपल्या पराक्रमाचा गर्व होतो आणि तो जाता जाता ओरडतो की माझं नाव ओडेसियस आहे. हे ऐकताच पॉलिफेमस समुद्राचा देव असलेल्या पोसायडनला विनवणी करतो की ओडेसियस नावाच्या माणसानं तुझ्या मुलाचे डोळे फोडलेले आहेत, तू त्याचा नाश कर. त्यामुळे समुद्राचा देव पोसायडन ओडेसियसला शाप देतो की तू लवकर घरी पोचणारच नाही, तुझ्यावरती समुद्रात अनेक संकट येतील. खरं तर एवलस नावाचा वाऱ्यांचा देव ओडेसियसला ऑलरेडी प्रसन्न झालेला असतो आणि तो त्याला एका पिशवीत सगळे वारे बांधून देतो आणि म्हणतो की हे वारे तुझ्या जहाजात ठेव, म्हणजे मंद वाऱ्यांची झुळूक येत राहील आणि ती तुला तुझ्या इथाका या बेटापर्यंत घेऊन जाईल. फक्त ही पिशवी मात्र कुणीही उघडायची नाही आणि या पिशवीत काय आहे ते कुणालाही सांगायचं नाही. पण इथं एक घोळ होतो. जेव्हा समोर इथाका दिसायला लागतं त्यावेळेला ओडेसियसच्या सैन्यातल्या अनेकांना प्रश्न पडतो की ओडेसियसने आपल्याला न सांगता पिशवीमध्ये काहीतरी लपवून ठेवलंय, कदाचित यामध्ये काहीतरी किमती वस्तू असेल. म्हणून हे लोक आगाऊपणा करून ती पिशवी उघडतात आणि त्यातून अतिशय भयानक असे वारे बाहेर पडतात आणि ते इथाकाच्या किनाऱ्याजवळ पोहोचलेले लोक वाऱ्यामुळे लांब फेकले जातात. काही 1000 किलोमीटर दूर जाऊन दुसऱ्याच एका किनाऱ्यावर पडतात. घरापासून खूप दूर जाऊन पडतात. त्यांना भरपूर भूक लागलेली असते. अन्नाचा शोध घेण्यासाठी आणखी एका बेटावर ओडेसियसच्या सैन्याचा सामना होतो लेस्ट्रेगोनियन्स नावाच्या नरभक्षक राक्षसांशी. तिथं ओडेसियसला चांगलाच मार खावा लागतो आणि त्याच्याजवळ असलेली सगळी जहाजं तिथं अडकून पडतात. फक्त एक जहाज आणि त्यात बसतील एवढे 30-35 सैन्य, तेवढंच काय त्याच्याबरोबर घेऊन ओडेसियस पुढे निघून जातो. पुढच्या एका बेटावर ओडेसियसचं सैन्य सर्सी नावाच्या एका बाईच्या तावडीत सापडतं. त्यांना भूक लागलेली असते आणि सर्सीकडे द्यायला भरपूर अन्न असतं. त्यामुळं अध्याशासारखे हे सगळे लोक जे मिळेल ते खातात आणि ते अन्न खाल्ल्यानंतर सर्सी त्या सर्वांना डुक्कर बनवते, कारण ती त्यांच्यावर एक जादू करते आणि ती स्वतः एक जादूगार असते. पण ओडेसियस मात्र तिच्या तावडीत सापडत नाही. उलट तो तिला बरोबर पकडतो आणि आपल्या सैन्याची सुटका करून घेतो. डुक्कर बनलेलं आपलं जे सैन्य आहे त्यांना परत माणूस बनवून घेतो. ओडेसियस सर्सीचा मित्र बनतो आणि ती त्याला सल्ला देते की तू पाताळात जा, तुझ्याबरोबर जे लोक लढलेले होते त्यांचा सल्ला घे आणि मगच आपल्या घरी जा. तिच्या सल्ल्याने तो जगाच्या एका टोकापर्यंत जहाज घेऊन जातो. तिथून पाताळात प्रवेश करतो आणि त्याला तिथं सगळे जे त्याचे मेलेले सैन्य असतात ते तिथं भेटतात. अकिलेस, अजॅक्स, अगेमेम्नॉन हे सगळे त्याला तिथं भेटतात. प्रत्येक जण त्याला काही ना काही सल्ला देतो. आता अगेमेम्नॉन परत गेलाय एवढं त्याला माहिती असतं, पण तो मेलाय हे त्याला तिथं गेल्यावरच कळतं. इथं अगेमेम्नॉन त्याला सांगतो की तू आपल्या राज्यात परत जात आहेस, पण डायरेक्टली कुणावरही विश्वास ठेवू नको. मी विश्वास ठेवला आणि म्हणूनच आज मी पाताळात पोचलो. म्हणजे इथाकाला गेल्यानंतर काय खबरदारी घ्यायची हे ओडेसियसला अगोदरच समजतं. पुढे समुद्रात आणखी काही संकट येतात. त्याच्याशिवाय ओडेसियसच्या सैन्याला काही शाप मिळतात. काही ठिकाणी ते गुरढोरांना मारायचं नसतं. एका बेटावर गेल्यानंतर पण ते त्या गुरढोरांना मारून खातात, याचा शाप त्यांना मिळतो आणि या सगळ्यामध्ये त्याचं सैन्य अखेर मारलं जातं. फक्त ओडेसियस एकटा जिवंत राहतो, बाकी कुणीही जिवंत राहत नाही. असं करता करता तो ऑक्सिजिया नावाच्या एका बेटावर जाऊन अडकतो, जिथं कॅलिप्सो नावाची एक निम्फ त्याला भेटते आणि ती त्याला आपल्या जवळ ठेवते, सांभाळते. या काळात ती त्याच्या प्रेमात पडते. त्याला आपल्या घरी जायची आठवण होऊ नये म्हणून कॅलिप्सो त्याला विशिष्ट प्रकारची कमळाची फुलं खायला घालत असते, जेणेकरून त्याची स्मरणशक्ती कमी होईल आणि तो आपल्या घरी जायची गडबड करणार नाही. पण या भानगडीत त्याची 7 वर्ष ऑक्सिजिया बेटावर निघून जातात, हे त्याला कळत देखील नाही. 1 वर्ष तो सर्सी बरोबर राहिलेला असतो, 7 वर्ष तो कॅलिप्सी बरोबर राहतो. अशा पद्धतीने त्याची 8 वर्ष इथं जातात, बाकीची 2 वर्ष समुद्रात जातात. अशा पद्धतीनं त्याचा वेळ भरपूर निघत जातो. ती त्याला सोडायला तयार नसते. ती त्याला कधीही मरण येणार नाही आणि तो कायम तरुण राहील अशा पद्धतीचं वरदान देखील द्यायला तयार असते. पण तरीही तो ऐकत नाही. अखेर त्याची नीती त्या बेटावर अडकून पडायची नाही, तर आपल्या घरी जाण्याची आहे. ही गोष्ट स्वतः देवांचा देव झेयस आपला एक दूत पाठवून कॅलिप्सोला सांगतो आणि अखेर ती त्याला सोडायला तयार होते. तिथून
तो एक तराफा घेऊन बाहेर पडतो आणि त्याच्यावर पुन्हा एकदा समुद्राचा देव पोसायडन हल्ला करतो। त्यामुळे त्याचा तराफा तुटतो आणि शेवटी तो फेशियन्सच्या राज्यामध्ये जाऊन पडतो। तिथली राजकन्या त्याला घेऊन आपल्या वडिलांच्याकडे जाते आणि तिथंच तो आपली सगळी कहाणी, आपल्याबरोबर 10 वर्षात जे काही घडलं ते सगळं त्यांना सांगतो। अखेर फेशियन्स त्याची मदत करतात आणि त्याला इथाकाच्या राज्यात सोडायची व्यवस्था करतात। फेशियन्सच्याच मदतीनं अखेर ओडेसियस निघाल्यानंतर 20 वर्षांनी आपल्या राज्यात म्हणजे इथाकाला परत येतो। म्हणजे ट्रॉयच्या युद्धाची 10 वर्ष आणि त्याच्यानंतरची 10 वर्ष अशी एकूण 20 वर्ष तो घरापासून लांब असतो। अगेमेम्नॉनने त्याला अगोदर सल्ला दिलेला असतो, तो त्याच्या लक्षात असतो। त्यामुळे तो डायरेक्टली आपल्या राज्यात ओडेसियस म्हणून जात नाही, तर तो एका भिकाऱ्याचा वेश करतो आणि आपल्या राज्यात प्रवेश करतो। आपल्या राज्यात नक्की आत्ताची परिस्थिती काय आहे ते तो जोखून घेतो। तो पहिल्यांदा युमॅयस नावाच्या एका आंधळ्या पण निष्ठावंत अशा कार्यकर्त्याला जाऊन भेटतो। तेव्हा त्याच्या लक्षात येतं की इथाकामधले त्याचे अनेक निष्ठावंत असणारे लोक आज देखील तो येण्याची वाट पाहत आहेत। राजवाड्याची सध्याची अवस्था काय आहे, पेनेलोपेची अवस्था काय आहे, त्याच्या मुलाची म्हणजे टेलिमॅकसची अवस्था काय आहे, हे सगळं त्याला तिथंच समजतं। एक भिकारी म्हणून तो युमॅयस बरोबर राजवाड्यात प्रवेश करतो। त्याला देखील हे खरं सांगत नाही की तो कोण आहे। राजवाड्यात अक्षरशः नंगा नाच चाललेला असतो। दारू पिऊन सगळे सूटर्स नाचत असतात, एकमेकांना शिव्या देत असतात। आतल्या बाजूला पेनेलोपे आपलं काम करत असते। पेनेलोपेवर लग्न करण्यासाठी, नवीन राजा निवडण्यासाठी दबाव असतो, हे मी अगोदरच सांगितलं। पण ती सांगत असते की मी ओडेसियससाठी एक प्रेतवस्त्र सध्या शिवत आहे। ज्या दिवशी माझं हे काम कंप्लीट होईल त्या दिवशी मी नवीन लग्न करेन। पण प्रत्यक्षात ती रोजच्या रोज हे प्रेतवस्त्र शिवत असते आणि संध्याकाळी फाडून टाकत असते आणि असं करत करत अनेक वर्ष काढते। ही गोष्ट तिचीच एक दासी जाऊन मंत्र्यांना सांगते। त्यामुळे मंत्री पुन्हा तिच्यावर चिडतात आणि आणखीन दबाव टाकायला लागतात। जेव्हा ओडेसियस भिकारी म्हणून राजवाड्यात जातो तेव्हा झेनियाच्या नियमाप्रमाणे त्याला प्रवेश दिला जातो। त्याने आपल्या डोक्यावर कापड घेतलेलं असतं, त्यामुळे कोणीही त्याला ओळखत नाही। पण तिथे दारू पिऊन बसलेले अनेक मंत्री असतात, ते मात्र त्याचा अपमान करतात, त्याला ग्लास फेकून मारतात, त्याच्यावर एकसारखे हसत असतात। पण या सगळ्या गोष्टी ओडेसियस सहन करत जातो। ओडेसियस जेव्हा राजवाड्याच्या आत प्रवेश करतो तेव्हा त्यावेळेला दरवाजावर त्यानं एक स्वतःच पाळलेला एक कुत्रा अर्गॉस त्याला म्हातारा आणि अशक्त झालेला आणि मरायला टेकलेला दिसतो। तो कुत्रा त्या भिकाऱ्याच्या वेशात आलेल्या ओडेसियसकडे बघतो आणि त्याचे डोळे चमकतात। त्याची शेपटी हालायला लागते आणि तो कुत्रा त्याच जागी आपला जीव सोडतो। तो फक्त आपल्या धनाची वाट बघण्यासाठी जिवंत असतो। ही गोष्ट टेलिमॅकसच्या नजरेतून चुकत नाही आणि तो म्हणतो की कदाचित हाच भिकारी म्हणजे आपला बाप ओडेसियस असावा। पुढे राजवाड्यातल्या सगळ्या घडामोडीनंतर भिकाऱ्याच्या वेशातला ओडेसियस जाऊन एका पडद्याआडून पेनेलोपेला भेटतो। पेनेलोपे त्याला आपल्या पतीबद्दल विचारते आणि तो ओडेसियस बद्दलच्या बऱ्याचशा खऱ्या गोष्टी तिला सांगतो। आजपर्यंत एवढी चांगली डिटेल तिला आपल्या नवऱ्याबद्दल कळालेलीच नसते। भिकाऱ्याच्या वेशातला ओडेसियस तिला सांगतो की ओडेसियस जिवंत आहे आणि तो लवकरच येणार आहे। पण पेनेलोपेला शंका यायला सुरुवात होते की कदाचित हाच तर ओडेसियस नसेल जो आपला चेहरा दाखवत नाही। पण एक राणी भिकाऱ्याचा चेहरा बघणार तरी कशी, म्हणून ती बघू देखील शकत नाही। म्हणून 2च दिवसांनी पेनेलोपे एक घोषणा करते की मी आता नवीन लग्न करायचा निर्णय घेतलाय। त्यासाठी मी एक स्वयंवर घेणार आहे, ज्यामध्ये 12 कुऱ्हाडींच्या जोड्या जमिनीवर एक्स सारख्या ठेवल्या जातील आणि या कुऱ्हाडींच्या दांड्यांच्या बरोबर खालून बाण मारायचा आणि समोर जो लक्ष दिलेला असेल त्याचा वेध घ्यायचा। यासाठी तो प्रचंड मोठा असा धनुष्य होता, त्या बाणाची दोरी अडकवायची, दुसऱ्या टोकामध्ये हे बसवणं हे चॅलेंज असायचं आणि ही गोष्ट फक्त ओडेसियस यशस्वीपणे करू शकायचा, इतर कुणालाही ती जमायची नाही। त्यासाठी सर्व शूटर्सला ती बोलवते। 108 शूटर्स या कार्यक्रमाला येतात। या कार्यक्रमाच्या वेळेला तिथं एकही शस्त्र असणार नाही याची काळजी घेतलेली असते। सर्व शस्त्र काढून वरच्या खोलीत ठेवली जातात। 108 शूटर्स पैकी प्रत्येकाला पेनेलोपे बरोबर लग्न करायचं असतं, त्यामुळे प्रत्येक जण ते धनुष्य हातात घेऊन त्यामध्ये ती दोरी बसवण्याचा प्रयत्न करतात। पण एकाही व्यक्तीला साधी दोरी बसवता येत नाही। पुढे जो वेध घ्यायचा आहे तो तर नंतरचा भाग झाला, पण सगळे हारतात आणि पराभूत होतात। पण त्यानंतर त्या भिकाऱ्याच्या वेशात असलेला ओडेसियस जो समोर बसलेला असतो तो म्हणतो मी पण एकदा ट्राय करून बघतो। आणि त्यानंतर सगळे शूटर्स हसायला लागतात। ते म्हणतात की या माणसाला साधं धनुष्य उचलता देखील येणार नाही, कशाला विनाकारण प्रयोग करायचा। भलेही 108 पैकी कुणालाही उचलता आलं नाही किंवा स्वयंवरात स्वतःला सिद्ध करता आलं नाही, पण तरीही तुला जो आवडेल त्याच्याबरोबर लग्न कर आणि मोकळी हो।
पण ती म्हणते की नाही, तो जो भिकारी आहे तो देखील ट्राय करू दे. तो भिकारी पुढे येऊन धनुष्य आपल्या हातात घेतो आणि करा ते वाकवतो. दोरी दुसऱ्या टोकामध्ये घालतो आणि ती परफेक्टली बसते. सगळ्या शूटर्सला धक्का बसतो, पण कोणीही आपल्या तोंडावर तो दाखवत नाही. अजून देखील ते लोक हसत असतात. फक्त दोरी बसली म्हणजे काम झालं नाही, 12 कुऱ्हाडींच्या जोड्यांमधून बाण मारायचं देखील बाकी आहे. त्यामुळं ते कुणालाच शक्य नाही असं त्यांना वाटत असतं. पण तो भिकारी धनुष्य हातात घेतो आणि बाण बरोबर घेऊन 12 कुऱ्हाडींच्या मधून लक्ष्यभेद करतो. कुऱ्हाडींमधून बाण मारताना तिथं असलेला एक मंत्री अँटिनस हे बघतो आणि म्हणतो, अरे हा तर ओडेसियस आहे. तेवढ्यात ओडेसियस त्याच्या गळ्यातून बाण आरपार करतो. तिथं कुणाकडेही एकही शस्त्र नसतं, फक्त ओडेसियसच्या हातात धनुष्य असतं आणि ते धनुष्य उचलायची कुणाची लायकी देखील नसते. त्यामुळे 108 पैकी 106 जणांना ओडेसियस अक्षरशः टिपून मारतो. दोघांना जिवंत ठेवतो, कारण ते दोघे ओडेसियसचे निष्ठावंत असतात आणि चुकून या शूटर्सच्या नादाला लागलेले असतात. या परीक्षेतून सरळ एक लक्षात येतं की जेव्हा खरा राजा येतो तेव्हा माकडांची फौज जी जमलेली असते ती पळून जाते आणि मरण पावते. एकाही शूटरला तिथून जिवंत पळून जाता खरं तर येतच नाही. या परीक्षेतून लक्षात येतं की ओडेसियस आपल्या राज्यात परत आलेला आहे, पण पेनेलोपेने त्याची वाट जवळजवळ 20 वर्ष बघितलेली असते. त्यामुळं ती एवढ्या सहजपणे त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या गळ्यात पडत नाही, कारण कदाचित तो त्याचा तोतिया असू शकतो असा डाऊट ती अजून देखील मनात घेते. कारण एवढी वर्ष तिनं जी परीक्षा स्वतःबरोबर घेतलेली आहे ती एवढ्या चटकन का मोडायची. तो तिला सांगायचा प्रयत्न करत असतो की मीच ओडेसियस आहे, पण ती त्याची आणखी एक परीक्षा घेते आणि ती आपल्या सेवकाला सांगते की आमच्या शयनगृहामध्ये जो एक मोठा बेड आहे तो बेड बाहेरच्या खोलीमध्ये आणून ठेव. असं म्हटल्यावर तिथं असलेला ओडेसियस म्हणतो की आपल्या खोलीतला बेड म्हणजे जो पलंग आहे तो बाहेर आणता येत नाही, कारण तो एका जिवंत ऑलिव्हच्या झाडावर तयार केलेला बेड आहे. म्हणजे तो राजवाड्याचाच एक भाग आहे, त्याला त्या जागेवरून हलवताच येत नाही. तू बाहेर कसं आण म्हणतेस? ही गोष्ट फक्त पेनेलोपेच्या नवऱ्यालाच माहिती असू शकते, अन्य कुठल्याही माणसाला माहिती असण्याची शक्यता नव्हती. म्हणून पेनेलोपे मग त्याच्यावर विश्वास ठेवते आणि त्याच्या गळ्यात पडून रडते. 20 वर्षानंतर ओडेसियस आणि पेनेलोपे यांची भेट होते. याच्यानंतरच्या काही छोट्या मोठ्या गोष्टी घडतात, पण त्या सगळ्यांमध्ये न पडलेलं बरं. फक्त एवढं लक्षात घेऊया की होमरच्या या ओडिसीमध्ये शेवटी एवढंच होतं की हिरो मरतो वगैरे असं काही होत नाही. शेवटी पेनेलोपे आणि ओडेसियस हे दोघे जण समुद्र प्रवासासाठी निघून जातात आणि अतिशय आनंदाने राहतात. आता तुम्हाला इथे एक प्रश्न पडेल की ओडेसियसला तर समुद्राच्या देवाचा पोसायडनचा शाप असतो, त्याचं काय झालं? तर मधल्या काळात पोसायडनच्या शापावर पाताळात गेलेला असताना तिथं एक टायरेसियस नावाचा एक व्यक्ती असतो. तो ओडेसियसला एक उपाय सांगतो. तो म्हणजे नाव किंवा जहाज हाकण्यासाठी जे वल्ल असतं ते खांद्यावर घ्यायचं आणि ते घेऊन जमिनीच्या दिशेनं चालत जायचं. ते इतकं आत चालत जायचं की तिथल्या लोकांनी कधी समुद्र बघितले नसला पाहिजे. मग त्यांनी समुद्र बघितला नाही हे कसं कळणार? तर तिथल्या लोकांनी जेव्हा खांद्यावर हे सगळं घेऊन चाललेला ओडेसियस त्यांना दिसेल त्यावेळेला ते लोक म्हणणार, अरे हे खांद्यावर घेऊन काय चाललायस तू, हे काय आहे? त्यावेळेला मग समजायचं की तिथल्या लोकांनी समुद्र बघितलेला नाही आणि मग ते वल्ह त्या गावामध्ये रोवायचं, म्हणजे पोसायडनच्या शापातून तुझी मुक्तता होईल. ही गोष्ट ओडेसियस करतो आणि त्यामुळे पोसायडनच्या शापातून तो मुक्त होतो. त्यामुळं अशी ही होमरने लिहिलेल्या इलियड आणि ओडेसीची 2 ग्रंथांची कथा पूर्णपणे संपते. याच्यामध्ये अजून अनेक पैलू आहेत, अनेक कंगोरी आहेत, प्रत्येक पात्राची आणखी बॅक स्टोरी आहे. या सगळ्यापैकी जास्तीत जास्त गोष्टींना आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न केला, पण तरीही काही गोष्टी अशा आहेत ज्या कव्हर केल्या तर इतकी पात्र वाढतात आणि इतक्या स्टोऱ्या वाढतात आणि ही स्टोरी इतकी लांबत जाते, त्यामुळे मुख्य कथा हातातून सुटत जाते की काय, म्हणून आम्ही तुम्हाला ती सांगितली नाही. तुम्ही जर ख्रिस्तोफर नोलानचा ओडिसी हा चित्रपट बघितला नसेल तर तो जरूर बघा. चित्रपट हिंदी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये आहे, कारण आपण होमरचं पुस्तक घेऊन काही वाचणार नाही. किमान चित्रपट बघून तरी किमान आपण हे जे ग्रीक महाकाव्य आहे ते समजून घेऊ शकतो. चित्रपट बघताना मला असंच वाटलं की इतक्या ग्रँड स्केलवरती जर महाभारत बनवलं तर ते किती सुंदर आणि भव्य दिव्य होईल, जबरदस्त होईल. पण होईल तेव्हा होईल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मात्र आम्हाला कमेंट्स करून जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.